नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे वाडगं घेतलेलं आहे आणि ह्यात काय काय साहित्य घेतलेलं आहे मी हे दाखवते। एक छोट्या आकाराचं गाजर घेतलेलं आहे, साल काढून पातळ कापून घेतलेलं आहे। एक जे आपली भाजीचा मूळ असतो ना, एकदम छोटा पातळ बारीक असतो तो घेतलेला आहे, त्याची पण साल काढलेली आणि एकदम बारीक असं कापून घेतलेलं। एक अर्धा कांदा फक्त घेतलेला आहे मीडियम आकाराचा, तो असा पातळ कापून घेतलेला आहे। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, ते पण पातळ कापून घेतलेलं आहे। अर्धा बीट घेतलेला आहे आणि त्याचे साल काढून असं खिसून घेतलेलं आहे, पातळ कापलेलं आहे, खिसून घेतलेलं आहे। एक मीडियम आकाराची काकडी सुद्धा साल काढून अशी पातळ कापून घेतलेली आहे। आता हे सगळं आपण वाडग्यामध्ये टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही कैरी पण टाकू शकता। आता कैरी भेटती तर टाकायची, कारण काय होतं काय गोष्टी भेटत नाहीत, काय गोष्टी भेटतात। तर आता उन्हाळ्यात कैरी भेटते तर तुम्ही कैरी पण जरूर टाका ह्याच्यामध्ये। एक पोपटी कलरची मिरची घेतलेली एकदम पातळ कापून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये मी पुदिना घेतलेला आहे बघा, एकदम चिरून घेतलेला आहे बारीक। ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर। छोटा अर्धा चमचा मी पिठी साखर घेतलेली आहे, जी खडी साखर आहे ना त्याची मी साखर बनवून ठेवते, पिठी साखर। हा अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे। हा जर तुम्हाला मसाला जर पाहिजे असेल का नाही तर मी तुम्हाला याची पूर्ण लिस्ट लिहून देते, तशा पद्धतीत एकत्र करायचं आणि एकदा मिक्सरला फक्त फिरवून घ्यायचा, खूप छान लागतो। जर तुम्हाला हा नसेलच बनवायचा तर मग ह्याच्यामध्ये काय टाकायचं ते पण मी लगेच सांगते। भाजलेले जिरे पावडर अर्धा चमचा टाकायची, मिरीपूड 2 ते 3 चिमूट टाकायची, कारण हे थोडंसंच आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही आमचूर पावडर बी टाकू शकता आणि काळं मीठ थोडंसं टाकू शकता। जर तुम्हाला हा मसाला नाही बनवायचा तर साधं मीठ घेणार आहे थोडंसं, कारण जे जो मसाला आहे ना त्याच्यामध्ये सगळं साहित्य असल्यामुळे हे सगळं मी थोडं कमीच घेतलेलं आहे। आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये कैरी जर टाकली ना तर ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकू नका, थोडा टाकला तर चालू शकते, कारण लिंबाची चव वेगळी असते आणि कैरीची चव वेगळी असते। ह्या चमच्याच्या प्रमाणे 1 चमचाभर जरी टाकलं तरी चालेल, किंवा अर्धा चमचा जरी टाकलं तरी पण चालू शकतं। तर हे चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। दुपारी जेवताना अशा पद्धतीत करून खायचं, कारण गरमीच्या दिवसात ना अशा सगळ्या गोष्टी जर खाल्ल्या तर आपल्या पोटाला थंडावा देतं। आणि जर तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल का नाही तर सगळं कापून डब्यात भरून द्या आणि बाकी जसं मीठ वगैरे जे टाकले ना ते एका कागदाच्या पुडीत बांधून द्या, की ज्यावेळेस ते खायला डबा काढतील ना त्यावेळेस टाकून मिक्स पण करू शकतील। तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दही जरी टाकलं तर चालेल, ह्या चमच्याच्या मापानं, तसं पण छान लागेल। तशा तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण झटपट अशा पद्धतीने एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।